मोना, सासरच्या घरात सर्व काही ठीक आहे का? जावई, सासू, सासरे यांची वागणूक कशी आहे? सासरची माणसं कशी आहेत? नवविवाहित मुलगी मोना पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा आई कवितानं लेकीला विचारलं. हो आई, सगळं काही ठीक आहे, मोना म्हणाली. काही अडचण असेल तर सांगत जा हां, असं कविता म्हणाली. अगं आई, तिथं ना ऑटोमॅटिक गॅस नाही, तो जुन्या पद्धतीचा गॅस आहे. मला तिथं स्वयंपाक करताना जरा गोंधळायला होतं ग. आईंना सांगितलं मी, त्या म्हणाल्या बघू, घेऊ ऑटोमॅटिक गॅस थोड्याच दिवसांनी. पण तोपर्यंत मला ॲडजस्टच करावं लागेल, म्हणून तोंड पाडून मोना म्हणाली. तेव्हा कविता गप्प बसली, काहीच बोलली नाही. पण संध्याकाळी जेव्हा मुलगी सासरी जाऊ लागली तेव्हा ऑटोमॅटिक गॅस मोनाच्या हातात देत म्हणाली, माझ्या मुलीनं एका छोट्या गोष्टीसाठी का त्रास सहन करावा, आणि मुलीला मिठी मारली. मोना खूपच खुश झाली आणि आनंदाने सासरच्या घरी गेली. सासरी गेल्यावर सासूनं विचारलं असता मोना म्हणाली आईनं दिला, असं बोलून मोना रिकामी झाली. काही दिवसांनी मोना पुन्हा काही दिवस राहण्यासाठी तिच्या माहेरी आली. मोना, गॅस नीट चालू आहे का ग? आता काही प्रॉब्लेम नाही ना? चहा पिता पिता कविताने मुलीला विचारलं. हो आई, ठीक आहे, पण मायक्रोवेव्ह नाही ग तिथे. जेवण गरम करायला सारखं सारखं गॅससमोर उभं राहावं लागतं. तुला तर माहीत आहे ना या गरमीत किती त्रास होतो, वैताग येतो, मोना म्हणाली. ज्या दिवशी मोना परत जात होती त्या दिवशी कवितानं मार्केटमधून नवीन मायक्रोवेव्ह घेऊन येते. मोना, हा मायक्रोवेव्ह गाडीत ठेव, कविता म्हणते. पण आई, तू हे का विकत घेतलंस? मायक्रोवेव्ह बघून मोना म्हणाली. ठीक आहे बाळा, तू 4 दिवस राहायला आली म्हटलं काहीतरी गिफ्ट द्यावं तुला. यावेळी मोना आनंदाने सासरी परत गेली. कविता, हे चुकीचं आहे. तू मोनाला नवीन मायक्रोवेव्ह घेऊन द्यायला नको होता. मला काही हे पटलं नाही. कविताचा पती रमेश बोलला. अहो, आपल्या एकुलते एक मुलीला छोट्याशा गोष्टीसाठी असं कसं अस्वस्थ पाहणार? माझ्याच्याने होत नाही, एखादी वस्तू दिली तर काय झालं? त्यात कविता म्हणाली आणि आत गेली. काही दिवसानंतर, बाळा, दिवाळी आली आहे. आम्ही सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. तुला काही हवे असेल तर सांग, कविता फोनवर मुलीला म्हणाली. अगं आई, इथली वॉशिंग मशीन काही वेळा नीट चालत नाही ग, त्यामुळे कधी कधी मला कपडे हाताने धुवावे लागतात. शक्य असेल तर. मोनाने तिचे वाक्य अर्ध्यातच सोडले. बर, चल भेटू मग दिवाळीला, असं म्हणत कवितानं कॉल कट केला. दिवाळी भेटवस्तूसह नवीन वॉशिंग मशीन घेऊन कविता आणि रमेश मोनाच्या घरी पोहोचले. असेच दिवस निघून जात होते आणि मोना तिच्या घरात काही ना काही नाही असं रडगाणं गात राहायची. आणि मग तिची आई लेकीच्या प्रेमाखातर ती वस्तू लगेच उपलब्ध करून द्यायची. मोनाच्या वडिलांना हे मायलेकीचं वागणं पटत नसे. ते अनेक वेळा बायकोला समजावून सांगत असे, पण मुलीच्या बाबतीत कविता अजिबात ऐकायला तयार नव्हती. आज मोनाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. कविता आणि रमेश त्यांच्या मुलीच्या घरी जाण्याच्याच तयारीत होते. तेवढ्यात मोना तिथे आली. आई पप्पा, यांना मोनाचा नवरा नवीन गाडी घ्यायची आहे आणि 11 लाखांची गरज आहे. तुमच्याकडे 6 लाख आहेत. तुम्ही 4 लाख तर देऊ शकता का? आम्ही तुमचे पैसे लवकरच परत करू, मोना बोलली. पण मोना, तुझ्या लग्नात आम्ही तुला गाडी दिली होती, मग आता दुसरी गाडी कशाला? मोनाचे वडील म्हणाले. पप्पा, ती गाडी स्वस्तातली आहे. त्या गाडीत नवीन फॅसिलिटी नाहीत. यांना लेटेस्ट गाडी घ्यायची आहे, मोना म्हणाली. पण बाळा, ही रक्कम खूप मोठी आहे. एवढ्या रकमेची व्यवस्था करणे अवघड आहे ग. 20-30 हजारांचा मामला असता तर ती वेगळी बाब आहे. आता तुझे वडीलही रिटायर झाले आहेत, असं मोनाची आई कविता म्हणाली. मोना रागवून तिथून निघून गेली. तिला परत वाटले की तिच्या आई वडिलांना पैसे द्यायची इच्छा नाही. पप्पांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले असतील,
पण रिटायरमेंटचे पैसे तिच्या लग्नाच्या कर्जासाठी गेले आहेत हे तिला माहीत नव्हतं. मोना, तू परत का आलीस? सगळं काही ठीक आहे ना ग? 2 दिवसांनी मुलीला दारात पाहून कविता चकित झाली. अगं आई, काय सांगू? सोहम खूप चिडले आहे आणि म्हणाले, तू पण गाडीतून फिरशीलच ना, का मी एकटाच फिरणार आहे? आता तुझ्या पप्पांनी पैसे दिले तर नंतर पैसे मिळाल्यावर आपण ते परत केले असते. असेही तू मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी तुला दिली, पण मी मागितली तर आडवाआडवी करायला लागले. मला काही माहीत नाही, तू घरी जा आणि पैसे घेऊनच परत ये. मोनाने रडत रडत सगळं काही आईला सांगितलं. मोना, सोहमचं हे वागणं चुकीचं आहे. 15-20 हजार आणि 4 लाखात जमीन आसमानचा फरक आहे ग. कविता जरा रागातच बोलली. पण आई, आम्ही नंतर पैसे देऊ तुमचे, पण प्लीज आता काहीतरी ॲडजस्ट करा ना, मोना म्हणाली. पैसे कुठे आहेत बाळा? तुझ्या लग्नाचं कर्ज फेडण्यात तर सगळे संपले. आम्ही स्वतःच पेन्शनने आमचं घर चालवतो. थांब, मी आता जावयाशी बोलतो, मोनाचे पप्पा म्हणाले. जावयाला फोन केला, फोन उचलला नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही सोहमने काही फोन उचलला नाही. पैसे मिळाले नाही तर मला घरात येऊ देणार नाही. मी काय करू पप्पा? मोना रडत म्हणाली. रमेश आणि कविता मोनाला दिलासा देतात. संध्याकाळी मुलीला घेऊन तिच्या सासरच्या घरी पोहोचले. बघतात तर घराला कुलूप असतं. मोनाच्या सासूबाई दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्या होत्या आणि सोहम ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. घरी परत आल्यावर मोना तिच्या खोलीत जाऊन रडायला लागली, कारण सोहमने तिला शहराबाहेर जाणार या बाबतीत काहीच सांगितलं नव्हतं आणि आता तो फोनही उचलत नव्हता. काही दिवस झाले पण सोहमने मोनाला फोन केला नाही. तिला वाटत होतं की ती एकटी आहे, कारण नवऱ्याने पैशासाठी बोलणं बंद केलं आणि आई पप्पा तर पैसे द्यायला तयार नाहीत. रमेश आपल्या पत्नीला कविताला म्हणतो, हे सगळं काही तुझ्यामुळं होतंय. मी तुला आधीच सांगत होतो की मुलीला प्रत्येक वेळी मदत करणं योग्य नाही. त्यांचं ते बघून घेतील. आपल्या मुलीला आणि जावयाला वाटू लागलं की आपण पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने देऊच. आज मोना घरी बसली आहे ना, त्याला तू जबाबदार आहेस. मुलीच्या संसारात कितपत लक्ष घालावं याला काही मर्यादा असते. साधा गॅस वापरला असता किंवा इतर गोष्टी ज्या तू मोनाला देत होतीस त्या वापरल्या नसत्या तर काय झालं असतं? तुमचं बरोबर आहे. मला वाटलं की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला मदत करते, पण मला माहीत नव्हतं की मी तिला परावलंबी बनवते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता काही करा, ही चूक कशी तरी सुधारा, कविता रडत म्हणाली. ठीक आहे, उद्या मोनाच्या सासूबाईकडे जाऊयात. त्या सोहमला नक्कीच समजावतील असा मला पूर्ण विश्वास आहे. दुसऱ्या दिवशी मोनाला घेऊन ते दोघे सोहमच्या भावाच्या घरी जातात. मोनाच्या सासूला यातलं काहीच माहीत नव्हतं. घडला सगळा प्रकार ऐकून त्या घेतात आणि म्हणतात, आज जे काही घडलं आहे त्याला तुम्ही दोघे कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहात. जे माहेरी आहे ते सासरी असायलाच पाहिजे असं काही नाही. संसारात या छोट्या मोठ्या वस्तूंनी चालत नसतो. मोनाची ही चांगलीच कान उघडणी करतात. मग त्या लगेच सोहमला फोन करून घरी यायला सांगतात. संध्याकाळपर्यंत सोहम येतो. सोहमलाही चांगलंच सुनावतात. त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देतात. कविता आणि रमेश त्यांचे खूप आभार मानतात, कारण आज त्यांच्या समजुतीने मुलीचा संसार पुन्हा सुरू होतो. मित्रांनो, अनेकदा असंच घडतं की मुलीला सासरच्या घरात काही अडचण आली किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर आई वडील लगेच उपलब्ध करून देतात. मग पुढे गरज नंतर सवय बनते आणि सासरची लोक अनावश्यक मागण्या करू लागतात. ती पूर्ण न केल्यास मुलीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. जर तुमची मुलगी विवाहित असेल तर तिच्या सुखदुःखात साथ द्या, पण तिला स्वतःला काही समस्यांना सामोरे जाऊ द्या. संसार म्हटलं की थोडेफार चटके सोसावेच लागतात, त्याशिवाय तो गोड नाही होत, नाही का?
तर मंडळी, तुम्हाला याची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.